तर साकीब नाचन नेमका कोण आहे ते एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिमिया बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्राचा माजी सचिव होता। 2002-3 साली मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा सहभाग। या बॉम्बस्फोटांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता, जवळपास 100हून अधिक जखमी झाले होते। साकीबला या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षाही झाली होती। आयसिस मॉड्यूलचा महाराष्ट्रातील नेता अशी त्याची ओळख। भारतामध्ये आयसिसचे नेटवर्क तयार करण्याचा आणि तरुणांना भरती करण्याचा आरोपही त्याच्यावर आहे। 2023 मध्ये एनआयए कडून साकीब नाचनला अटक झाली होती। पडगा गावाला अलशाम घोषित करून शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न त्यानं केला। सिरियातील व्यक्ती साकीबला भेटण्यासाठी भारतात आला आणि आयसिस आणि घातपाताबाबत चर्चा झाली। मुलगा शमील नाचन हाही आयसिस संबंधित कारवायांमध्ये सहभागी आहे अशी ही माहिती मिळते।